फिक्स रिपोर्ट्स, आयटम वाईज स्टॉक अवेलेबल. यामधून प्रॉडक्टचा बॅच वाईज शिल्लक स्टॉक पाहता येतो. त्याचबरोबर संबंधित प्रॉडक्ट कोणत्या डॉक्युमेंटमधून इनवर्ड केलेला आहे ते देखील पाहता येते. पेंडिंग स्टॉक रिपोर्ट. यामधून विशिष्ट दिवसानंतर विक्री न झालेले प्रॉडक्ट्स पाहता येतात. यामधून संबंधित प्रॉडक्टचा परचेस रेट, पेंडिंग डेज आणि इंटरेस्ट अमाउंट देखील दिसते. विक्री न होणारे प्रॉडक्ट्स स्टॉकमधून आउटवर्ड केल्यास होणारे आर्थिक नुकसान टाळता येते. आयटम लेजर रिपोर्ट. यामधून विशिष्ट प्रॉडक्टचे किंवा प्रॉडक्ट ग्रुपचे मंथली आयटम लेजर पाहता येते. यामधून संबंधित प्रॉडक्टची डॉक्युमेंट मास्टर वाईज देखील समरी पाहता येते. डेली समरी देखील पाहता येते. त्याचबरोबर बिल वाईज इनवर्ड आउटवर्ड देखील पाहता येते. ABC ॲनालिसिस रिपोर्ट. यामधून कोणकोणते प्रॉडक्ट्स जास्त विकले जात आहेत, त्याचबरोबर कोणकोणते प्रॉडक्ट कमी प्रमाणात विकले जात आहेत ते पाहता येते. यामधून प्रॉडक्टचे सेल्स पर्सेंटेज आणि पर्सेंटेजनुसार कॅटेगरी पाहता येते. रिपोर्टच्या खालील बाजूस मंथली सेल्स क्वांटिटी दाखवली आहे. ही क्वांटिटी पर्सेंटेजमध्ये देखील पाहता येते. यामधून तुम्ही वेगवेगळे फिल्टर्स करू शकता. त्याचबरोबर सॉर्टिंग देखील करू शकता. कार्डेक्स रिपोर्ट. यामधून विशिष्ट प्रॉडक्टची ओपनिंग क्वांटिटी, बिल वाईज इनवर्ड आणि आउटवर्ड क्वांटिटी आणि क्लोजिंग क्वांटिटी पाहता येते. प्रॉडक्ट कार्ड. यामधून विशिष्ट प्रॉडक्टच्या सर्व बॅचेस आणि बॅच संदर्भातील सर्व माहिती पाहता येते. शॉर्टेज क्वांटिटी रिपोर्ट. ज्या प्रॉडक्टचा क्लोजिंग स्टॉक हा मिनिमम स्टॉक लेव्हलपेक्षा कमी आहे असे सर्व प्रॉडक्ट्स यामधून पाहता येतात. सिरियल नंबर वाईज अवेलेबल स्टॉक. यामधून विशिष्ट प्रॉडक्टचा सिरियल नंबर वाईज स्टॉक पाहता येतो. सिरियल नंबर स्टेटस रिपोर्ट. यामधून विशिष्ट सिरियल नंबरचे सर्व ट्रान्झॅक्शन्स पाहता येतात. सिरियल नंबर रजिस्टर रिपोर्ट. यामधून विशिष्ट प्रॉडक्टचे सिरियल नंबरनुसार इनवर्ड आउटवर्ड डिटेल्स पाहता येतात. सिरियल नंबर वाईज सेल्स रजिस्टर. यामधून प्रॉडक्ट्सचा सिरियल नंबर वाईज सेल्स आणि परचेस पाहता येतो. सिरियल नंबर वाईज क्लोजिंग स्टॉक रिपोर्ट. यामधून सिरियल नंबर वाईज करंट स्टॉक पाहता येतो. प्रॉफिटॅबिलिटी रिपोर्ट. यामधून डेट वाईज, आयटम वाईज, कस्टमर वाईज, मॅन्युफॅक्चरर वाईज, बिल नंबर वाईज, आयटम ग्रुप वाईज, सेल्समन वाईज आणि रेफरन्स पर्सन वाईज प्रॉफिट पाहता येतो. यामध्ये संबंधित ट्रान्झॅक्शन सिलेक्ट करून एंटर की प्रेस केल्यास आयटम वाईज प्रॉफिट डिटेल्स पाहता येते. आयटम सिलेक्ट करून F2 की प्रेस केल्यास प्रॉफिटचे कॅल्क्युलेशन पाहता येते. कॅशियर वाईज क्लोजिंग कॅश रिपोर्ट. यामधून कॅशियर वाईज ओपनिंग कॅश, रिसीव्ह केलेली कॅश, पे केलेली कॅश आणि क्लोजिंग कॅश अमाउंट पाहता येते. त्याचबरोबर बिल वाईज डिटेल्स देखील पाहता येतात. बारकोड स्टेटस रिपोर्ट. यामधून संबंधित बारकोडवर झालेले ट्रान्झॅक्शन पाहता येतात. त्याचबरोबर बारकोडची सविस्तर माहिती, परचेस रेट, आयटम नेम, MRP, ॲट्रिब्यूट इत्यादी पाहता येते. सेल्स बिल करताना बारकोड स्कॅन केल्यानंतर इनव्हॅलिड बारकोड असा मेसेज आल्यास संबंधित बारकोड स्टॉकमध्ये शिल्लक आहे की नाही याचे स्टेटस पाहता येते. रिपोर्ट ऑन पेंडिंग परचेस चलन. डिलिव्हरी चलनवर माल खरेदी केला असेल आणि त्याचे इनव्हॉइस आलेले नसेल किंवा संबंधित डिलिव्हरी चलन इनव्हॉइसमध्ये ॲडजस्ट केलेली नसेल तर अशी सर्व पेंडिंग चलन्स यामधून पाहता येतात. यामध्ये संबंधित प्रॉडक्टची डिलिव्हरी चलनाने खरेदी केलेली क्वांटिटी, बिलामध्ये ॲडजस्ट केलेली क्वांटिटी आणि ॲडजस्ट करून शिल्लक राहिलेली क्वांटिटी दिसते. यामधून सप्लायर आणि आयटमचा फिल्टर करता येतो. त्याचबरोबर संबंधित प्रॉडक्टचे डिलिव्हरी चलन आणि टॅक्स इनव्हॉइस व्ह्यू करून देखील पाहता येते. पेंडिंग परचेस चलन रिपोर्ट प्रमाणेच पेंडिंग सेल्स चलन, पेंडिंग सेल्स ऑर्डर
आणि पेंडिंग परचेस ऑर्डरचे रिपोर्ट देखील मिळतात. डिलिव्हर्ड अँड अनडिलिव्हर्ड सेल्स बिल रिपोर्ट. जर तुम्ही डिलिव्हर्ड अनडिलिव्हर्ड मॉड्यूल वापरत असाल तर माल डिलिव्हर्ड किंवा अनडिलिव्हर्ड असणारी सेल्स बिल यामधून पाहता येतात. युजर वाईज सेल्स समरी रिपोर्ट. यामधून युजर वाईज कॅश रिसीट, कॅश सेल्स, क्रेडिट सेल्स, डिस्काउंट, सेल्स रिटर्न यांची अमाउंट पाहता येते.